म्हणजे 132 आली. पालघन कॅमेरा फिकून टाका. शपथ मजा. किती दाखव 250 किलोमीटर. अरे आपण एवढं लांब आलो कसं काय. हाय फ्रेंड्स, काय सुरुवात आहे ना ब्लॉगची. आत्ता आहे ना रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आज आहे 29 जून आणि आपल्याला उद्या जायचं आहे इगतपुरीला. हर्षल, मी, प्रज्वल आणि अर्जुन. तर त्याच्यासाठी आपण प्रिपेअर करतो आहे सध्या. आमचे 6 सेमिस्टर एक्झाम संपलेत आता आणि आमचा बऱ्याच टायमापासून प्लॅन चालू होता कुठेतरी राईडला किंवा ट्रिपला जायचं. बसत नव्हतं, आमच्या शेड्यूलमध्ये बसत नव्हतं ते. मग फायनली हर्षल म्हणला की इगतपुरीला जाऊ आपण. इगतपुरी इथून ऑलमोस्ट 180 किलोमीटर्स आहे. सो मेन पर्पज तर आमचा असाच आहे की राईड करायची आहे प्रॉपर. स्टे वगैरे काय नाही आमचा, वन डे राईड असणार आहे. बसवलं आहेत आपण. चेन लूप करायची आहे, दिसत नसाल बट चेन पूर्ण ड्राय झाली आहे. आपल्याला लांब जायचं आहे तसं. सो या सगळ्या गोष्टी बघणं एकदा इम्पॉर्टंट आहे. आणि मेन सीन काय माहिती का, टायर वॉशआउट झालेले आहेत पूर्ण, त्यामुळे अजून थोडी भीती वाटते आहे. हा टायर ना थोडासा टिल्टेड आहे, हे बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये. एका 4 व्हीलरनी ठोकलेलं समोरून. रिस्क तर आहे भाई, आमचं काम असंच असतं, फुल रिस्क सगळ्यांचंच, म्हणजे माझं नाही फक्त. आणि हे बघा रिअर टायर पूर्ण वॉश्ड आउट आहे, डायरेक्ट सबवे होणार आहे का. बघा एकदम स्मूथ झाले टायर्स, विच इज नॉट गुड भाई. घोडे प्रॉपर घोडे. ट्रिप आपण सेट केली आता. कम ऑन, आता वरती जातो आणि बाकीची तयारी दाखवतो. काय काय घेऊन जाणार आहे. रायडिंग गेअर्स वगैरे पॅक करायचे आहेत, अजून खूप काम आहे. प्रज्वलनी एल्बो गार्ड्स आणि ते आणायला लावलेत, ते पण पॅक करायचे आहेत. तर असं आपला सगळा सेटअप आहे. आणि हे आपलं चिलखत. आपलं जॅकेट म्हणत असताना मालिक तुम्ही फक्त नडा हो, पुढं जायचं आहे तुम्ही नडा फक्त, मी आहे तुमच्या सुरक्षेसाठी. मी तुम्हाला आता दाखवतो की आपला जायचा याचा रूट कसा असणार आहे. आपण जाताना जाणार आहेत ह्या रूटने. इथून स्टार्ट केला चरोडीतून, चाकण, राजगुरुनगर, मनसर, नारायणगाव, इथून कोतूर, इथं वरती गेल्यावरती मग इथं इगतपुरी आणि मग येताना परत माळशेज थ्रू आपण नारायणगावला येणार आणि परत घरी येणार. The next morning. गुड मॉर्निंग गाईस. ऑलमोस्ट 4:45 झालेत. हर्षल आणि अर्जुन माहिती नाही निघले का नाही अजून, बट मी माझ्या जागेवरती जाऊन थांबतो. आलो आहे आपण आपल्या मीटिंग पॉईंटवर. हर्षल आणि अर्जुन अजून आले नाही आहेत, तर आपण त्यांचा वेट करू आता. तोपर्यंत मी पण माझं जरा नीट सगळं सेटअप करून घेतो, मॅजिक काम आणि ते. चला मॅजिक काम लावू आता बाईकवर. भाई वी आर ऑल सेट. चला हर्षल आणि अर्जुन आलेत, निघू आता. बॉईजने थोडे लेट केलं आहे भाई, पण ठीक आहे. आता पटकन प्रज्वलच्या घरी जाऊन भेटतो तुम्हाला. मधलं काही शूट नाही करत, ट्रॅफिक वाढत चाललं आहे. सकाळ सकाळ चाकण साईडला ट्रॅफिक होतो. क्लायमेट बघा तुम्ही, क्रेझी क्लायमेट झालं एकदम. असं वाटतं खूप बेकार पाऊस पडणार आहे, खूप जास्त बेकार. लेट्स सी काय होतं भाई. हो बघा नुसते ढग. ही हर्षलची बाईक
आणि ही आपल्या भालोजींची बाईक R15M. वेदर बघा यार, खूप खूप पाऊस पडणार आहे. असं काही मोकळं दिसतच नाही, म्हणजे आभाळ पूर्ण भरून आलं आहे. आम्ही ऑलमोस्ट प्रज्वलच्या इथं पोहोचलो आहे. हर्षलचं जॅकेट बघा आपल्यासारखं आहे. या राईडमध्ये हायवे राईड पण आहे आणि घाट सेक्शनमध्ये पण आहे. सो ही एक कम्प्लिटली हायब्रिड राईड आहे. असं नाही, कारण की दरवेळेस आपण तामिनीला जातो, म्हणजे आपण घाटात जातो, किंवा जर का कोणतं हायवे टुरिंग झालं ते वेगळं. बट ही एक हायब्रिड राईड आहे. याच्यामध्ये आपल्याला हायवेवरती पण चालवायला भेटेल आणि घाटात पण, माळशेज घाटात. हा आपला प्रज्वल. नारायणगाव थांबू, नारायणगाव नंतर कुठे काय हवायचं. चला चला भाई, आपण लेट झालो आहे. सुरू करू आपली जर्नी परत. फायनली आपला स्क्वॉड कंप्लीट झाला. आता लीड करतोय हर्षल, त्याच्या मागे प्रज्वल, मग अर्जुन आणि लास्टला मी. भालूजी, यो बॉय, लेट्स गो. लेट्स गो बॉय. आता नाही थांबायचं नाडा. अरे हे का थांबले पण. लेट्स गो बॉय. भाई मला आहे ना 90च्या वर नाही जाता येणार, कारण की माझे टायर्स तेवढे कॅपेबल नाही वाटत आहेत मला सध्या. फ्लाय बाय बघा, फ्लाय बाय बघा. लेट्स गो. भाई थोडा वेळ थांबलोय, मॅप वगैरे बघतो. नडत होतं का नाही, नडत होतं का नाही. 120 बाई प्रॉपर फुल थ्रोटल ओपन होतं. हा, जातच नाही त्याच्यावरती. 132 नेली मी. हा, अरे पण पॉवर लॉस होते माझा. चेन सेट केला ना. माझ्या याला हेच नाही ना, लिओबस नाही माझं पण. द ओजी लॉर्ड अर्जुन ओशवानी. प्रज्वल सर, आपण काय करताय. अरे ते पण हे झाले. हॉर्न नाही का लागत आपला. काय करायचं भाई, आता चालायचंच. अरे आपलं एक ब्रीथ वाक्य राहिलं बोलायचं. कॉलेज मागे मागे कॉलेज की. हर्षा, छिंदाल कॉलेज, छिंदाल. वाव, काय 10 on 10 क्लायमेट झालंय भाई.
आम्ही नदीपाशी थांबलोय आता. हर्षल एनिवर्ड्स बघा, यावेळेस महाराष्ट्रात काहीच पाऊस नाही. तुम्ही फिरू शकता, पण म्हणजे जी मजा असं वाटतंय की आम्ही एंड ऑफ ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये राईडला आलो आहे. ते पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पण सगळं ग्रीन असतं. पण आज तुम्ही बघू शकता इथं बघा, आता हे कॅनल पण बघा, म्हणजे कॅनल नाही म्हणू शकत त्याला, रिव्हर. आता मी तिथं अटॅच करेल कुठेतरी नाव, आता मला माहिती नाही. पण बघा इथं खूप कमी पाणी. जर हे फुल भरलं असतं तर खूपच जास्त सुंदर दिसलं असतं. आणि ह्या साईडला दाखवा, ह्या साईडला पण जर पाणी असतं तर जास्त चांगलं दिसलं असतं. आणि थोडंसं खाली जर तुम्ही पाणी जर दाखवू शकता तर पाणी एवढं क्लीन नाही आहे. म्हणजे जेवढं पाणी ह्या एरियामध्ये क्लीन पाहिजे होतं तेवढं पाणी क्लीन नाही आहे. आणि बाकी काय, जुडे रहिए हमारे साथ, आगे के सफ़र के लिए. चला भाई, टाइम टू गो. आता कंटिन्यू इगतपुरी. आता नाही थांबायचं. अजून किती किलोमीटर आहे? 64 किलोमीटर्स कंटिन्यू जाणार आता आम्ही, नो ब्रेक्स. हर्षल किती खुश झाला चांगला रोड आला तर. क्लीन करायला भेटतं ना त्याला. झोपवतोय गडी फुल आपला. हर्षलला रेकॉर्ड नाही करू शकत यार मी, कारण की माझी तेवढी स्पीड नाही घाट्समध्ये हर्षल एवढी. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट त्याला कवर करू. गडी काय ऐकत नाही भाई. एक कॉर्नर सुटला का लगेच दुसऱ्या कॉर्नरला फ्लिप करतो. हा काय नजारा आहे. काय रेकॉर्ड केलं ना तू हां आता हवाला पॅच. हां. अरे मी लई ट्राय करत होतो तुला नाही का कोपअप करायला पूर्ण मागून. मस्त करत होता ना. हां भारी भारी भाई. एवढं सेक्सी होतं तर असं पर झोपत होता म्हणजे नाही का. आलेत 1-2 शॉट लय भारी आलेत. लय खाली गेली गाडी. मला असं फील झालं की मला असं वाटलं की आता हे घासल. हां भाई काय आहे हा. बघा आम्ही इथे एका जागेवरती थांबलो आता. हिल टॉप आहे कोणतं तरी, आणि एवढा भारी व्ह्यू नाही ते काय सांगू तुम्हाला. बेड बघा, आमचा हा बेड आहे. हा दुसरा बेड. इथं आता मी झोपणार आहे. अर्जुन सर, एनी वर्ड्स? काय नाही, मजा येते. नितीन गडकरी जरा मस्ती करतो इकडं. रोड जर चांगले असते तर आतापर्यंत पोचलो असतो आम्ही, पण काय आता परिस्थिती नाही तशी. तुम्हाला रोडबद्दल काय बोलायचं आहे? या जरा 2 शब्द तुमचे रोडबद्दल. हंबल रिक्वेस्ट टू नितीन गडकरी. लवडे, एकतर तू रोडचं काम करायचं तर पेट्रोलमध्ये तू कशाला नाही. हा तुला डिपार्टमेंट काय आहे? तुझा डिपार्टमेंट काय आहे? रोडचं आहे. तू पेट्रोलमध्ये घेतली. आमच्या गाडी इथं स्टॉल होतं ते बघा. ही गाडी E20 कंप्लायंट नाही आहे.
ही गाडी E20 कंप्लायंट आहे, ही गाडी E20 कंप्लायंट आहे आणि ती पण गाडी E20 कंप्लायंट आहे. पण ही जी गाडी दिसते तुम्हाला R15 ही E20 कंप्लायंट आहे. ही स्टॉल करते, ही स्टॉल करते. हां, जर E20 देता तुम्ही तर आम्हाला प्राइजेस तरी कमी करा. तुम्ही अजून प्राइजेस पण वाढवत आहे. आधी पेट्रोल होता 107 रुपयाने होता, काही 103 होता, मग 107 झालं. अँड देन पेट्रोलची प्राइस गेली 111 रुपयावर. तुम्ही आज आपण कितीच 111 भरलं. तर जिओवरलं किती वाजता होतं? तेवढंच 111 होतं का? 111 होता. तर मग तुम्ही E20 देता तर तुम्ही प्राइस तरी कमी केली पाहिजे, पण तुम्ही तसं पण नाही करत आहे. आणि झाटू रोड बनवून ठेवले. झाटू रोड मध्ये एक पॅच आलेली सुंदर. हां, मग त्याचे क्लिप्स सोमेश्वर इथं ॲड करेल. तो जो पुढे दिसतोय ना साला तो मीच आहे. हां, येस. आता मी कालच बघा तुम्ही कालच खूप खर्च केलेला आहे मी गाडीवर. लगभग 10,000चा खर्च केलेला आहे. आणि हा नवीन टायर टाकला आहे. आणि नवीन टायरचे बघा तुम्ही बघू शकता, हे 2 लाईनी असतात, एक रेड लाईन असते आणि एक ब्लू लाईन असते. रेड लाईन तर मिटलीच आहे, ब्लू लाईन पण मिटत आली आहे. आणि आता आम्ही ज्या ट्रॅकवर जातोय इगतपुरी, MotoGP इगतपुरी, तिथं मी गॅरंटी देतो तुम्हाला की ही ब्लू लाईन आहे, ही ब्लू लाईन पण दिसणार नाही. आणि प्रॉपर इथपर्यंत फर्स्ट शो पूर्ण टायर यूज़ करणार आहे मी. सो जुडे रहिए हमारे साथ, हमारे ब्लॉग में. अजून 1 तास लागणार आहे भाई. आणि बघू आता कंटिन्यू जायचं आहे आम्हाला. 60 किलोमीटर बाकी अजून. अरे याचे शूज बघ, हे बघ रॉयल एनफील्ड बोलते. आपलं काय सर, लेवल 3 माझी जॅकेट दाखवत तुम्हाला. ऑल सीझन रायडिंग जॅकेट. सस्त्यात मस्त. अनलिमिटेड प्रोटेक्शन. चला आता आमचं मी तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो मी. तर आमचा आता पुढचा प्लॅन असा आहे की इगतपुरी लागण्याच्या आधी आमचा असं प्लॅन आहे की नाश्ता करून घेऊ थोडाफार, म्हणजे चहा किंवा वडापाव वगैरे खाऊन घेऊ की थोडंसं फ्यूल भेटेल आम्हाला. आणि मग तिथे बसलं की मग इगतपुरीला जाऊ, इगतपुरी एक्सप्लोर करू. आणि म्हणजे आता नाश्ता केल्यावर कसं की भूक पण नाही लागणार लवकर. मग इगतपुरी उतरल्यावर आमचा प्लॅन आहे की डायरेक्ट रिटर्न करताना आम्ही ज्या हॉटेलला नेहमी थांबतो, की म्हणजे जेव्हा पण आम्ही ह्या माशे साईडला येतो तेव्हा आम्ही ज्या हॉटेलला थांबतो तिथंच आम्ही थांबून लंच करेल, असा आमचा प्लॅन आहे. मग आता निघतो आम्ही, आता गेअरअप. येस आता गेअरअप करतो आम्ही आणि गेअरअप करून निघतो आम्ही. अरे तिथं डॅम आहे कोणता तरी, दिसत नाही याच्यात, पण पाणीच नाही. पाणीच नाही त्या डॅममध्ये. चला भाई आता आम्ही निघतो. आता ऑलरेडी खूप टाईमपास केला आहे आम्ही, लय हळूहळू चाललो आहे बघा, लय थांबत चाललो आहे. चला आता फास्ट चलू. अंदर मैंने असफलता का नकाब डाला हुआ है, बाहर अब भी लोग मुझे उम्मीद कहते हैं। बचपन से मेरे नाम के आगे जीत के किस्से लिखे गए। मैं जब जब गिरा तो लोग बोलते रहे अभी तो और रास्ते बचे हैं। माँ आज भी मेरी आंखों में एक रोशन कल ढूंढ लेती हैं और मैं अपनी खामोशी में 10 हारे हुए साल छुपा लेता हूँ। हर बार घर लौटता हूँ तो लगता है जैसे सबकी उम्मीदों के आंगन में मैंने पानी नहीं पूरा समंदर फेर दिया हो। अब तो आईना भी मुझे तसल्ली देने से डरता है, लेकिन शायद उसे भी मालूम है कि मैं थक के नहीं हारा। मैं उन ख्वाबों के बोझ के तले दबा हूँ जो मेरे देखने से पहले ही मेरे लिए देख लिए गए थे। आपलं 15,000 बजेट. आपलं 15,000 बजेट आहे भावडा. फक्त हलकं काम नाही. हा मग ओव्हर बजेट आहे बघ ना तू डायरेक्ट इथे जाणार. Don't you be afraid, everything will change. You and I jumping
sense of harmony when the world is sound asleep. Something's gonna bring the change. Journeys we are meant to take. Something at the edge of space, calling us to fly away. Don't you be afraid, everything will change. You and I jumping off the edge. They say dreamers never die, so come and fly, come and fly, come and fly away with me. We're rising, we're falling, we're making through. We're climbing, we're soaring, 1,000 Come and fly away, come and fly away, come and fly away with me. Come and fly away, come and fly away, come and fly away with me. 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 आता कोरड्या रस्त्यात मारी जमली ना. Boys, children, this is 2026 and this is your uncle Omeshwar, that is your uncle Prajwal and that is your uncle Arjun. आंटी आंटी आणि हे आमच्या फर्स्ट बाईक आहेत. ही प्रज्वलची फर्स्ट बाईक आहे. आता काय माहिती ह्याच्यामध्ये काय अपग्रेड होईल. ही माझी फर्स्ट बाईक आहे गणेश वाहने. ही ओमेश्वरची फर्स्ट बाईक आहे आणि ही अर्जुनची फर्स्ट बाईक आहे. आता तर जर्नी स्टार्ट केली आहे. आता फक्त महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे आम्ही. सून तुम्ही खूपच लवकरच अजून 1-2 वर्षात मे बी ॲडव्हेंचर बाईक किंवा स्पोर्ट्स बाईक बघाल आणि त्याच्यानंतर खूप लांबवाले ब्लॉग बघाल. सेम कॅमेरा म्हणजे सेम पर्सन सेम हे डिफरंट लोकेशन डिफरंट बाईक्स डिफरंट सर्कमस्टान्सेस आणि डिफरंट इन्कम्स. 4 नसले तरी 2 असतील. माहिती का पाहिजे आता काहीच लोकेशन नाही राहिली आपल्याला फिरायला. एक 1 डे रिटर्न वाली सगळे स्टे वाले आहेत आता. आता कमवून ना आपण थोड्या दिवसांनी म्हणजे ते वाले करू ना. तू आमचा स्पॉन्सर आहे काय रे. हां आता झालं ना इंटर्नशिप भेटली आता. अरे मी कुठं आलोय. पार्टी दिली पाहिजे आपल्याला. अरे खरं मिसळ घेऊन दे फक्त. पैसे येऊ दे की. मिसळ घेऊन दे फक्त. पैसे येऊ दे की. पाव आम्ही घेतो. तुमच्या आईला- पाव मला वरचे पाव आम्ही बोलवलं घेतो. पण नाही. काय त्या रे? दिवसापासून फोन पण नाही केला त्यांनी माहिती आहे का. अजून बोलवलं पण नाही. तुम्ही आधी उड्या मारा. लावण्या पास झालं तुला एक सेल उडायला लागले तर आम्ही जोडतो तुझ्यावर. मोठे कार केले का मशनरी. चल हर्षल भाऊ काय चाललंय इथं मध्ये बसून. चुकून आमचे सगळे फर्स्ट इयरचे पोरं आहेत ना ती आली नाही राईड बीडला आपल्यासोबत येत नाही. हे चार असते हे एवढं बोलतंय ना याला एवढे गप्पा करायचे नाही. रडायला यायचं माहिती काय. फर्स्ट इयर आता मी सगळ्यात बारके म्हणून काही बोलत नाही उगाच रडल बिडल. आधी आता 2-3 दिवसापासून नंतर ना कामाला पण जायचं त्याला. जरा लाईटली घेतलेलं परवडतं. मजा कार्यक्रम झाला. जाऊ दे मजा पेमेंट येऊ दे मग दाखवायला का रे. इथून घ्या मिसळ भेटणार आहे. चला बोल ना जरा. थांबा तुम्ही. पेमेंट येऊ दे मला. पेमेंट येऊ द्या जरा थांबा. दाखवतात. बघा त्याला त्याकडे काय बरं जातो म्हणतो. हा क्रेझी बाई. त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की पुढच्या वेळेसपासून ओमेश्वर म्हणतोय प्रज्वलला न्यायचं नाही. पहिला मनातलं बोलला. हा पहिलं मला तर आलं मग नंतर प्रिटेंड केलं का. त्याआधी कट त्याआधी कट. जाऊ दे पप्पी दे. हा व्ह्यूज आहेत. आमचा प्लॅन तर खूप लवकर पोचायचा होता. नॉनस्टॉप जायचा होता. मीच ह्यांना बोलतोय सगळ्यांना की थांबायचं नाही पण व्ह्यू एवढं भारी आहेत की नाही का थांबायला लागते. कंटिन्यू थांबायला लागते.
आणि आय गेस थांबलं पण पाहिजे, कारण सीन कसं आहे की आपण एक डेस्टिनेशन ठरवतो पण मजा तर जाण्यामध्येच आहे, म्हणजे जर्नीमध्येच आहे. सी 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 दॅट बॉय, लेट्स कॅच हिम. हा हा हा. आय थिंक नाव वी शूड चेंज टाईम, कारण आम्ही बरेच लोकेशनवर थांबलो आणि खूपच टाईम वेस्ट केला आहे. वेस्ट नाही केला आहे पण खूप टाईम घालवला आहे, तसंच वेस्टच म्हणता येईल. सो या आता आम्हाला थोडंसं चेंज करायला लागणार आहे. आणि आमचे 2 बडी मागं तुम्हाला दिसलं असेल त्यांच्या हेडलाईट, ते पण येत आहेत मागं. आमच्या बाईक थोडंसं फास्ट आहे, आम्ही थोडंसं फास्ट चालवतो, मग थोडंसं आम्ही पुढे असतो, पण ते पण कॅचअप करतात. लाईक आमचं म्हणजे कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे की ते कधी ते पुढे असतात, कधी आम्ही पुढे असतो, होऊन जातं ते. आणि लाईक हे सगळं एक्सपिरियन्स नाही येतं तुम्ही जेव्हा बाहेर निघता, राईड्स करता सोबत. लाईक आम्ही आणि प्रज्वल आणि ओमेश्वर आम्ही तिघांनी जास्त राईड नाही केलं आहे, पण आम्ही कॉलेजमध्ये एकासोबत असतो, दॅट्स वाय. आणि एकच मोठी राईड केली जी कोकणवाली, जी की तुम्ही चॅनलवर बघितली असेल, ती खूपच मोठी राईड होती. त्याच्याने आमचं बरंच कनेक्शन बनलं आहे की कुठं थांबायचं, काय थांबायचं. आणि मी आणि अर्जुन तर रेग्युलर येत असतो. लाईक मी आणि अर्जुनने ऑलमोस्ट 10-12 राईड केल्या असतील, 1 डे रिटर्न किंवा स्टेवाल्या पण बऱ्याच राईड केल्या आहेत मी आणि अर्जुनने. खूप दिवसापासून आमच्या राईडचा प्लॅन बनत होता, खूपच दिवसापासून. आधी आमचे पेपरच्या आधीपासून प्लॅन बनत होता, मग पेपर झाले, मग आमचे पेपर पोस्टपोन झाले, मग तो ऑलमोस्ट 40-45 डेज प्लॅन पुढं ढकलला गेला, पण ॲट द एंड प्लॅन बनला. आधी आमचा प्लॅन होता की आम्ही प्रज्वलची थार रॉक्स किंवा प्रज्वलची अल्ट्रॉज किंवा ओमेश्वरची थार रॉक्स घेऊन येणार होतो. बट नाव बाईक हा असा मोसम आहे, असा पाऊस पडतो आहे, असा वेदर आहे, आणि आपण बाईकने घेऊन येणार तर काय घेऊन येणार. सो या आता तुम्ही राईड एन्जॉय करा, थोडंसं आपण टाईमला चेंज करू आणि थोडंसं फील घ्या तुम्ही. वॉट अ व्ह्यू बघा, व्ह्यू. ते सगळे आपले क्लाउड्स आहेत ते खाली आलेत आणि वर कंटिन्यू पाऊस असतो. जिथं जिथं क्लाउड्स दिसतात तिथं तिथं सगळीकडे तुम्हाला पाऊस दिसेल. आता जस्ट आम्ही कळसुबाईचा जो पीक आहे, जिथे सगळे ट्रेकिंगला आता खूप फेमस होतं आहे, कळसुबाई पीक, हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र, तो आम्ही पास केला. त्याला पास करूनच आम्ही पुढे आलो आहे. आणि ऑलमोस्ट अर्धा तासाचा रोड राहिला आहे आम्हाला इगतपुरीला पोचायला. आय थिंक आम्ही जसं जसं ह्या माउंटेनच्या जवळ क्लोज चाललो आहे तसं जसं पाऊस चालू होतो आहे परत. इगतपुरी 20 किलोमीटर ओनली. येस, नाशिक 47, इगतपुरी 20. नाशिकला पण आम्ही जाऊन आलेलो आहे आणि ते पण आम्ही डबल सीट प्रज्वलच्या गाडीवर गेलो. प्रज्वल आणि माझा एक मित्र होता राज. सी काय ह्यूज माउंटन्स आहेत, ह्यूज. लाईक माझं एक स्वप्न आहे की आम्ही इथं कधी कारने येऊ, कार पार्क करू. आता बाईक असतात तर बाईक असं पार्क वगैरे करून नाही जाऊ शकत कुठे पण. सो कार घेऊन येणार, कार पार्क करणार आणि इथं असे माउंटेन्स क्लाइंब करायचे. मस्त टेंट वगैरे सामान आणायचं, वर जायचं, कॅम्पिंग करायची. जिथं मन असेल तिथं कॅम्पिंग करायचं, तिथं कॅम्प लावायचा. अशी माझी एक ड्रीम आहे. होपफुली ती पण लवकरच पूर्ण होईल.
एक मस्त मस्त कर्व दिसतोय मला. आता बघू प्रज्वल त्या कर्वला कसा अटॅक करतोय. मस्त कर्व आहे, अटॅक तर मस्त. नाईस नाईस नाईस. थोडासा अजून मस्त केला पाहिजे होता, थोडा कॅज्युअली घेतला आहे हा कर्व. कर्ववर त्याने अटॅक केला पाहिजे होता. त्याचे कॉर्नरिंग स्किल्स आता बेटर होत आहे. आधी जरा त्याचे ॲव्हरेज 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 होते, आता थोडे बेटर होत आहे. अजून त्याला बेटर करायचे. येस, पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला आणि डांबरी रोड असेल तरी काय वाटत नाही, पण पाऊस आणि सिमेंटचे रोडचं फुल डेडली कॉम्बिनेशन होऊन जातं. लाईक पाऊस चालू झाला आणि सिमेंटवर खूप स्लिप मारते गाडी. कुठं रे पाजा? आपला कॅमेराचा मालिक कुठे आहे? पाजा लेफ्ट आहे रे, लेफ्ट आहे. तुला सांगितलं का तिने? मला नाही सांगितलं. चलो. अरे सीन कसा आहे, 17 किलोमीटर आहे पण तो रोड आहे ना, असं कुठं डेस्टिनेशन नाही. मग आपण खाऊन घेऊ, परत तिथं जर काय दिसलं तर थांबता येईल आपल्याला. चल इथं ओम साईमध्ये गर्दी आहे का पाहिजे इथं? अच्छा तिथंच, तिथं बसायला नाही जागा. मग घ्यायचं. मी लय बोललो कंटिन्यू बोलत होतो, कंटिन्यू. दाखवलं सगळं झालं. आताच थोड्या वेळ आधी बोललो मी आम्ही ब्रेक नाही घेणार, पण आता आम्ही ब्रेकसाठी ब्रेक घेतलेला आहे. इगतपुरी जे आहे ते 17 किलोमीटर दाखवत आहे. हार्डली 20-25 मिनटं लागतील. 20-25 मिनटं पण खूप झाले, कारण रोड एकदम मस्त आहेत. पण आता काय भूक लागली आहे, आमच्या बाळाला भूक लागली आहे, मग बाळासाठी थांबले आम्ही. आम्हाला कोणाला, तुला भूक लागली नाही? जास्त नाही लागली नाही मला पण थोडी म्हणजे ॲव्हरेज. पण आमचं जे बाळ आहे त्याला खूप भूक लागते, मग त्यासाठी आम्ही थांबले. मिसळ पाव ऑर्डर केलं आहे. बाई मी नाश्ता काहीच नव्हता केला, तुम्ही तरी चहा बिस्किट खाऊन. चहा बिस्किट खाल्लेलं भाऊनी. नाही मी पण नव्हता केला, मी फक्त दूध पिऊन आलतो, दूध हॉर्लिक्स दूध पिऊन आलतो, बाकी काय नाही. मिसळ आता मी मिसळ खाणार. भालूने काय करते तुम्ही? काय भालू काही नाही करते, आता भालू नाश्ता करणार आहे. सकाळपासून तर पुढून भूक लागली आहे. त्याचा जीव गेला, याला जरा चार्जिंगला लावतो. मग आपण पुढची प्रोसेस दाखवू. चला आता तुम्ही झोपा, आम्ही नाश्ता करतो. No, there ain't no stopping us. Fly without boarding pass. Couldn't catch me, I've been fast. Maybe a shooting star.
आणि हे इगतपुरी आहे. आपल्याला ह्या घाटाच्या थ्रू जायचं होतं पण त्याला ॲडिशनल 2-3 तास लागतील. सो मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आता, कारण की ऑलरेडी झालं आहे घाट्स वगैरे हे आजचं. आता माळशेज बाकी अजून पूर्ण माळशेज आहे आपल्याला घाट सेक्शन. सो मग आम्ही नाही जाते, इथून पूर्ण असं जावं लागत होतं त्याच्यासाठी. आता 20 किलोमीटरपर्यंत तर सरळच आहे हायवेवरती. सो 90 to 100च्या रेंजमध्ये क्रूज करायचं आहे असं ठरलं आहे सगळ्यांचं. सो या I got lost tonight under the stars up in the sky. Directions hard to find under the stars up in the sky. I got lost tonight under the stars up in the sky. Directions hard to find क्रेझी stars up in the sky. लश ग्रीन एकदम. Don't wanna take this, I don't wanna break this. Living in the moment, living in the moment. Your head is on my shoulder, but never getting older. Baby, it's you and बाई काय चाललंय 17 काही दिसत नाही काहीच. stars in the sky. You and I, yeah, we're stars in the sky. You say that you're leaving me. Same thing you said last night. You can't do it peacefully. We won't go without a fight. So when I go, I know you'll follow me. I don't want slamming doors. No, no, just wait and see. You'll feel it naturally. There's no one else I see. I know you'll follow me. अरे अरे थांबा थांबा थांबा. आत्तापर्यंत खूप हॅपी राईड चालू आहे ना. आम्हाला पण असंच वाटत होतं. आम्ही आपलं 100-120 करत करत जिथं रोड दिसतोय तसं चाललेलो, जोपर्यंत आम्ही ही पाटी नाही बघितली. आणि त्याच्यानंतर काय झालं ते तुम्हीच बघा आता. बघितलं का तू वाचत ना? वाचत आहे का काय? काय होतं? ठाणे पोलीस चौकी, ठाणे. मुंबई ठाणे. गप 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 गप. बघ तू पण बघ, महाराष्ट्राचा तोच रस्ता आहे का बरोबर का? रस्ता चुकलो. हो या आपण महाराष्ट्राचं डांगर आहे ना बघ, आपण तिथे जातो ना महाराष्ट्र ते डांगर बघतो. काय विषय भाई, कुठे आहे आपण आता? हर्षल, आपण मागून जाणार. मागून चाललोय आपण. म्हणजे ते कल्याण मोरुशी बिरुशी वरनं ना सर्व जरी कल्याण आहे, मुंबई कल्याण ना. 2 मिनिट थांब. 108 किलोमीटर आहे. नाही 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 नाही. मग काय झालं? लपडा ओके बॉय. हे साईड गाडी साईड लपडा 60 किलोमीटर दाखवते इथून घर. तू गाडी पाल घालून कॅमेरा फिकून टाका. खरं खरं लफडे झाले तिथं. हा मस्करी करतोय. 260 किलोमीटर दाखवते. ऐक मार्शेज टाकलं. हो मार्शेजवरून आपलं घर टाक. गप गप गप. मार्शेजवरनं नाही, इथून आपलं घर किती आहे पहिलं मार्शेज टाक आणि आधी स्टॉप कर, म्हणजे 132. अरे समजते की तुला काय 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 चाललंय ते. आपण असे गेले पूर्ण फिरून. अरे आपण बरोबर आता आलतो. मागून जरी गेलो ना आपल्याला त्याच रस्त्याने जायला लागणार आहे. हे बघ तोच रस्ता इंदोर हा भंडारदरा आहे, राजूर मोठी तोच रस्ता. आई शपथ पजा किती दाखवतो 250 किलोमीटर. 260.
तेच एवढं. भाई हरवलं म्हणजे आपण इथून गेलो तरी 260, इथून गेलो तरी 260. अरे इथं कसं काय आलो आपण पण आपण बरोबर आलतो पण माहिती 100-120 करत 100-120 करत ए, ए, मागणं जर गेलं ना 284 किलोमीटर आहे. मग इथून मागं फिरलं तर मागचा रस्ता भंडारदारावरून. आपण इथं आलो कसं काय एवढ्या मुंबईच्या जवळ येतो. पळवा गाड्या, पळवा. किती मुंबई किती आहे? 22 किलोमीटर. 122. काय आणि आपल्या घर किती आहे? 250. आई शपथ. चला झाली राईड, झाली राईड. जुहू बीच. जुहू बीच. जुहू बीच. अरे पाजा लय लांब जायचंय आपल्याला लय लांब जायचंय लय झालं आपल्या. बहुत प्रिपरेशन हो रही है. अरे आपण एवढं लांब आलो कसं काय बरं मी काय केलं इथून 192 किलोमीटर आणि यायचे 192 किलोमीटर म्हणजे 200 किलोमीटर 400 किलोमीटर आता किती किलोमीटर झालेत आता 250 किलोमीटर झालेत काहीतरी 500 किलोमीटर होणार घरी जाऊ. लॉंगेस्ट राईड लॉंगेस्ट आणि ते पण फकअप झालेली हा. एकच गाडी चालते मागं, बाकी सगळ्यांनी टो करा. एकाच पाय लावा. एव्हरेज कोणाचं भारी? तुझ्याच गाडी कोण आलं काढा का? चला मुंबई दिये मुंबई भैया मुंबई जीवा. मुंबई का घरी? मुंबई आणि काय इकडे मुंबईवरून जवळ आहे ना मग. दिये भैया जीवा. सर कुठं जायचं? कॅमेऱ्यामध्ये भाई अख्खं गणित चुकलेलं आहे, अख्खं गणित. आता झालं असं आहे की आमचं घर आहे इथून 250 किलोमीटर आणि मुंबई आहे इथून 120 120 किलोमीटर. जावयाचे कुठे? चांगलं तेल लावून, की जायचं कुठे आपण? तेल लावून जायचं आपल्याला, तेल लावून. तेला ना गाडीचं ऑइल पडलं होतं, ते ऑइल लावून. हर्षाची रिएक्शन अरे आपण इथं कसे आलो. एवढे 120 करत आलो. झाली नाही पजा. पाजीकडे त्याला काय शाटक होते. आता नीट कॅल्क्युलेशन करू बघा माझा फोन आहे चमण्या. 2 मिनिटं कॅमेरा तुमचा आला ना कॅमेरा बंद करा. बंदच आहे कॅमेरा माझा. यही तो कंटेंट आहे, यही तो कंटेंट आहे. मग तुझ्या घरापासून आपण काय कॅल्क्युलेशन लावलं तुझ्या घरापासून इगतपुरी टाकलं किती आले 170 म्हणजे 200 किलोमीटर कसं काय झालं एवढे आपण मधून इकडून तिकडून आलो. आपलं चाक जास्त फिरलं का? इकडे नारायणगाव बरोबर ओतूर नंतर हे ब्रह्मान काहीतरी हे आहे मग नंतर भंडारधारापासून इगतपुरी आणि मग काय बघ ना इथं बघ ह्याच्यामध्ये क्लिअरली किती दाखवतंय 170 किलोमीटर दाखवतंय मग एवढं 200 कसले झाले अरे आपण आता या फिरून आलो ना पुढं. नाही फिरून आलो बरोबर आलोय एवढं थोडं नाही आपण मासेच टाकलेलं ना पजा तिथून इगतपुरीच्या तिथूनच. तू पाणी पितो का? थंड आहे. गोल पाणी हे जाऊ दे आता, काय झालं तर झालं. चला घरचा रस्ता बघा आणि चला गप घरी. मागणं तर लांब आहे, इकडनं चला मुंबईवरनं जाऊ जुहू बीच. अरे मुंबईमध्ये पाणी कमी झालं. चला येड्यांनो कळतं तुम्हाला नाही 1 तारखेला. तुम्हाला काय वाटत नाही तुम्हाला अरे आता काय करणार आहे, जावं तर लागेल ना घरी. अरे पण कॅल्क्युलेशन चुकलं कुठे ते बघा ना पहिलं. अरे मला काय वाटतं हर्षा, बघ आपण तिथून नाही जाण्याचा डिसिजन घेतला ना जे तू, मला वाटतं तिथं आपण हगलो. नाही बाहेरून तुला माहिती का आतून आलो असतो ना आपण अजून हागलो असतो अजून लांब गेलो असतो काय रे अजून लागले असते. आणि ते 110 किलोमीटर होतं ना तिथून गेलो असतो तर. कुठून तू नाही का म्हणला इगतपुरीचं हे अक्का घाट. हा ते अजून वाढलं असतं जर गेलो असतो ना आज घाटात तिथे झोपला असतो तिथे झोपायला लागलं असतं आपल्याला. चालेल चालत लवकर चला घरी, मला मी काय उद्या जायचं कामाला. म्हणतो पहिला दिवस माझा प्लॅन आहे का एखादा ट्रक धरू जो चाकणं जात असेल गाड्या बरोबर जोड करू बाई त्याला दिले ना 500 रुपये तो खुश होईल तो सोडत आपल्याला विचारायचं काय आलात. एवढ्या मुंबईला झालं. फक्त कसा काय झाला पण आपला. चला भाई चला टाइम वेस्ट नको करायला आयला कुठं आलो राव आपला? कुठे जायचं? पजा उद्या चिन्हार असतात बरं का हा? नाशिकचे लोक चिन्हाल असतात नाशिक मध्ये यायचंच नाही परत नाही नाशिकचा एरिया छिन्न. तेच म्हणतोय ना पजा बोल ना. उद्या पहिला दिवस आहे इंटर्नशिपचा. इंटर्नशिप नाही द्या. जर्मनीची कंपनी आहे, कळत नाही तुला? एकदा नेकलेस पॉईंटवरनं पण येतात. नेकलेस पॉईंट नाही काम लागलं मला. गेलो कुठेतरी आपण नेकलेस पॉईंटवरनं येतात. काय नाही आला असता गाडी खाली आठवतं का तुला? हा नाही ते नेकलेस पॉईंटला ते लांब होता पण तो साप पण तरी आलता ना जवळ तरी. चला चला हे पाहिजे चल
ऐक ना पाहिजे मॅप लावा सगळ्यांनी मॅप लावा तू पण मॅप लावा भाई एखादं चुकला ना जर माझ्यानंतर मी झालं तुम्ही तरी सांगा पण मी मिस नाही करत माहिती का मी मिस नाही करत म्हणतोय. तेव्हा मीच नाही झालं ते इथपर्यंत कसं करायचं बाई फक. मग काय बोललं का आता बसा घरी चला जाऊ. भाई 35% चार्जिंग बाकी आहे. एवढं काय, आधी गाडी पुसायला लागेल. 35% चार्जिंग बाकी. मी नाही लावत मॅप. 100 नाही आहे 60 नाही आहे आम्ही चाललो नाही ते येऊ नको. आम्ही आमच्या ट्रेन जाणार घरी हे तुला चष्मा फोन आलता चला ना भाई टाइमपास करत नाही चला चला. माहिती का या दोघांमुळे दुसरं होतं आपलं. चले मी नाही लावलाय मॅप. 3 किलोमीटर नंतर रस्ते बघा 3 किलोमीटर नंतर 3 कुठला मॅप टाकलाय तू? मेसेज घाट आता मुंबईवरून घरी. भाई क्रेझी. हर्षल म्हणतोय मी एक पण टर्न नाही चुकत पण. हा पजाचं चालू आहे रे. पजा तुझा कट कर. फकअप झालं पण लय डेंजर. आला तू काढला पाऊस आला वी आर लॉस्ट भाई. तिकडे आहे आपलं घर आणि आपण इथं आलोय झक मारत. हर्षल काय नाही बोलणार टर्न कोण चुकलेलं. नाही नाही आहे ना आम्ही. कोणाचा
नाही काही फकअप होतंच आमच्याकडून. समोरच्या साईडनी चालू, मुंबई साईडनी. You said it like it was nothing, but it left a mark on me. One more crack in the same old vase, now I can see the seams. I kept the door half open, kept your name on my phone, but every time you came back near, I felt less like home. I tried to call it small, tried to call it fine, but the truth kept standing there, right in front of my eyes. You hurt me one time too many, one time too many. You hurt me one time too many. I'm not the same when you leave. One time too many times. You hurt me one time too many. Now I'm choosing me. There's a dent in the table from the night you slammed the frame, and the photo on the hallway wall still knows your face. I don't need another promise, I don't need another maybe. I already learned the hard way what your sorry cost me. I tried to call it small, tried to call it fine, but the truth kept standing there right in front of my eyes. You hurt me one time too many, one time too many. You hurt me one time too many. I'm not the same when you leave. One time too many, too many. जाऊ. Now I'm choosing me. हर्षा भिजत तर भिजत जाऊ बाई आता, बाद झालं. हा रिअल ॲडव्हेंचर. भाई खरं आज रिअल ॲडव्हेंचर झालं. लय क्रेझी भाई, सगळ्यांची हालत टाईट झाली आहे. 5-5 मिनिटाला पाऊस, आम्हाला काहीच कळत नाही आता. मला तर काही दिसत पण नाही, आणि माझ्या त्याच्यामध्ये अख्खा फॉग जमला आहे हेल्मेटमध्ये, आणि मी हेल्मेट उघडू पण नाही शकत, माईक लावलेलं आहे आतमध्ये. आणि माईक जर का खराब झाला तर अजून घोडे आहेत, सगळ्या साईडनी घोडे आहेत आम्हाला भाई आज. वन ऑफ द मोस्ट क्रेझियस्ट एक्सपिरियन्सेस ऑफ माय लाईफ. काय विचार करून निघालेलो आणि आत्ता काय परिस्थिती चालू आहे आमची भाई, बेकार एकदम. आय डोंट नो आता कॅमेऱ्यात काय दिसतंय काय नाही, माईक काम करतोय का नाही करते मला काहीच माहिती नाही भाई. आम्ही आत्तापर्यंत 17 वेळा रेन लायनर काढले घातले, पण आता म्हणलं जाऊ दे भाई, नाही घालायचं आम्हाला रेन लायनर वगैरे काहीच नाही पाहिजे आम्हाला फक्त घरी जायचं आहे. पावसात भिजत का व्हाय ना, पण जाऊ आता, घरीच जाऊ डायरेक्ट. Tried to call it fine, but the truth Not kept it. standing there right in front of my eyes. You hurt me one time too many, one time too many. You hurt me one time too many. I'm not the same when you leave. One time too many times. You hurt me one time too many. Now I'm choosing you. There's a dent in the table from the But they're night not. you slammed the frame, and the photo on the hallway wall still knows your बाकी face. आख. I don't need another promise, I don't need another maybe. I already learned the hard way what your sorry cost me. I tried to call it small, tried to call it fine, but the truth kept standing there right in front of my eyes. You hurt me one time too many. बस चले जा रहे हैं भाई, पता नहीं कहाँ बस चले जा रहे हैं. अमेजिंग एक्सपीरियंस, I can't express it in words man. Fucking hell bro. एक नंबर, unbelievable. Woo!
stepping out. आता भाई काय खराब व्हायचं ते होऊ दे. फोन गेला तर फोन जाऊ दे, माईक गेला तर माईक चालू दे, कॅमेरा गेला तर कॅमेरा जाऊ दे, पण भाई आता थांबायचं नाही. पाऊस येऊ दे, वादळ येऊ दे, काही पण येऊ दे, आता थांबणारच नाही. किती पण नुकसान होऊ दे. मग हे नंतर एक्सपिरियन्स करायला नाही भेटणार एवढं माहिती आहे आम्हाला. आम्ही रेल लाईनर सगळ्यांकडं पण कोणीच घातले नाहीत, कारण की सगळे भिजलेले आहेत ऑलरेडी. अनबिलिव्हेबल भाई. काय पाऊस पडतोय, काय पाऊस पडतोय भाई. खूप चेंज झालंय वातावरण. सकाळी काय वातावरण होतं आणि आता काय वातावरण झालं मी सांगू नाही शकत भाई. एक्साइटमेंटने ना असं पूर्ण मन भरून आलंय भाई. मस्ती अशी सुस्ती आहे ना. एक तर काही दिसत नाही मला फक्त अर्जुनची टेल लाईट दिसतीये, त्याच्या रेफरन्सने चाललोय मी फक्त समोर. कॅमेरा काय काय बघू शकतो मला काहीच आयडिया नाही आहे. बट लेट्स होप सगळं नीट होईल भाई. आय एम जस्ट लविंग इट भाई. आय एम लविंग इट लिटरली. कानात मस्त गाणे चालू आहेत आणि ओ भाई दिस एक्सपिरियन्स मॅन. ओ हो. अजून पाऊस वाढला भाई. माझं इंटरकॉम पण वॉटरप्रूफ नाही रे, तरी पण गाणे वाजतायत. गॉड थँक्यू ब्रो. आय लव्ह यू ब्रो. ऑलवेज ग्रेटफुल फॉर दिस डे मॅन. फॉर रिअल. अख्ख्या घाटात आम्ही चौघच आहेत गाईज. अख्ख्या घाटात आम्ही 4च जण आहेत फक्त. कोण काळं कुत्रं पण नाही येतं. आणि घाट कोणते आम्हाला ते पण नाही माहिती अजून. माळशेज घाट तर पुढे आहे अजून. अर्जुन हजार्ड लाईट ऑनच ठेव, मला दिसत नाही कारण की मागचं काहीच. हां सोबतच राहा भाई. क्रेझी हा. हे वाफा निघतात गाडीतून भाई. आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलोय. पेट्रोल भरलंय सगळ्यांनी आत्ता जस्ट. अजून माळशेज सुरू नाही झालेला. सगळ्यांची हालत टाईट झाली आहे. घरी जायचं सगळ्यांना फक्त. पूर्ण भिजलेत पुरं. वातावरण तर क्लिअर दिसतंय आता समोरचं. बघू आपल्या नशिबात काय लिहिलं अजून पुढं. आतापर्यंत तर पूर्ण गांडून निघलं आपलं नशीब. माळशेज 10 किलोमीटर नाही 50 किलोमीटर आहे भाई इथून. आणि माळशेजवरून आपलं घर 130 किलोमीटर आहे. म्हणजे बघा आता कॅल्क्युलेशन करा फक्त कधी पोचू आपण घरी. पूर्ण मुंबईला म्हणजे ठाण्याला जाऊन आलोय आपण. हां रेंज पण नाही ना फोनला. थांबू जरा अजून. I have no words to express what I feel right now. I just want to stay quiet and just enjoy this moment. Whatever I am seeing through my eyes is peak beauty. And there are no words to define that beauty. There's a dent in the table
म्हणजे फरक नाही त्यांनी हात नव्हतं केला. असं असं बोट केलं. हा बोट त्यांनी केला. काहीच केलं नाही. भाई आला लगेच. हा लगेच आलं पाहिजे. समजते किती मोठी चीज आहे. हा फास्ट चालू लागले आता गाडी. प्रोग्रेस आहे का भाई? तुझ्यामध्ये प्रोग्रेस झाली का? तुमच्या मागत होतो मी ते फोटो काढायला म्हणजे व्हिडिओ काढत होतो मी हातात. म्हणजे आलो असतो लगेच. अच्छा त्याने हात केला पोलीस आले मला. हात नव्हता केला. हात नव्हता केला. आम्हाला पण हात नाही केला त्याने. आम्हाला असं असं बोट केलं रे. हा मला मग फोटो काढला माझा. फोटो काढला. असं फोन असं केलं त्याने. हा आम्हाला तर काही नाही केलं. मी बघत होतो पण आपलं फोटो नाही. मी थांबायची पण आम्ही स्लो पण झालतो. आपण ते बघितलं स्लो झालतो. काय दिसतं महाराष्ट्र दाखवायचा बोल. अच्छा ते वॉटरफॉल आहे ना बघ. इथनं सगळं पाणी पडत असतं वरनं खाली. Yeah. Unknown Brain. Marvin Devine. I'm saying bye to all the lies and all the times you cried, saying that I wasn't right. Your house on the side, you manipulated, playing games, you're dictators, and I don't know what you say about it. Private conversations, but it's complicated. Things are hard. Claiming it's cool, I'm done with you, so they can throw you in celebration. You gon' hate it when you see me with somebody living better. I'm trying to tell you that me just doing me gon' have you jealous. I know that I gotta stay away from all your games. I know that I found somebody else to love me
शपथ नका बाबा, शपथ खातो कोणाची शपथ खातो सांग. मी आहे ना येताना विचार करत होतो आपण तिथं पडलेलो ना कॉलेजच्या तिथं, ते माझ्या डोक्यात विचार चालू होता. गिअर लिव्हर हो एकदा एक काम कर, राहू दे. काय नाही तुला माहिती का, काय नाही गिअर लिव्हर होऊन जाईल, गिअर टाकता येतील. आता काय नको बघ. आता काय नको करू. गाईज बंद करतोय आम्ही आता. फुटेज बघा बघा काय नाही झालं जास्त, थोडंसं खरंच लागलेत आणि गाडीला पण थोडंसंच लागले, स्क्रॅचेस आलेत. मेन म्हणजे गिअर, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे गिअर लिव्हर तुटला आहे, पण काय नाही ते नीट करून टाकू आम्ही. बस एवढंच झालं आहे. आणि काय नाही ABS फेल्युअर होता, त्याला मी म्हणलेलं की आधीपासून की ABSचं कर, पण तो ABSचं करूनच नव्हता घेत. ABSची काय साधी केबल टाकायची होती, ते थोडंसं हलगर्जीपणामुळेच झालं आहे. ABSची केबल टाकली असती तर आरामात, मी पण त्या स्पीडला होतो, तो पण त्या स्पीडला होता. बघा प्रूफ, मी ब्रेक दाबलं आहे इथं सगळं अख्खा माझा टायर हे झाला आहे. हे बघा हा टायर व्हाईट, मी पण सेम स्पीडला होतो, तो पण सेम स्पीडला होता, पण ते ABS फेल्युअरमुळे झालं आहे, बाकी काय नाही. ठीक आहे आता भेटूया. काय नाही तुला माहिती का ABS अरे सपशील ते आवाज येत होता खर मागे आहे ना, मागे हे बघ माझा टायर बघ, हे बघ हे गरम आहे ना, हे आत्ता झाले. हे बघ हे इथं बघ, हे झिजले ना, आत्ता झिजले ABS. हे बघ दाखवले मी, ते नाही चालू आहे. मी उतरलो आणि इथं काटा घुसला असणार माझा, आणि चांगलाच आत घुसला. मी असं चालत येत होतो. दुखत आहे, फील होत असेल ना पण काय काटा लागलेला. हां म्हणून तर मी तिथे येऊन पहिला गाडी वडला आणि लगेच काटा काढला. तू पण मागच होता का? मी पाहिलं ना नाही तो अजून मागं होता, तो पडल्यावर आला. नाही. पजा तो पडला. तिथं ह्याच्यात घुसला का ते खडीमध्ये, हा. तेव्हा आलो मी मागं. चालते चल, हँडल नाही वाकडा झाला. ते ना पडलो पण नसतो, खडीमुळे स्किड झाली. माझा काय नाही झालंय, गाडी थांबलेली पण पूर्ण 100% थांबलेली, खडीमुळे झालं विषय. चल काय मग 100-120 What does perfect even mean? Is there even such a thing? Ooh, can we switch up all the rules and imagine a utopia? Darling, I'm just so fed up with these expectations. They keep weighing me down. My heart is begging me to get the hell out of my head. I'm gonna live inside the upside down for a minute and pretend, honey, I'm a perfect 10. Whoa, whoa, honey, I'm a perfect 10. Whoa, whoa, and if I say it enough, it gets ingrained in my head, and I start to see, honey, I'm a perfect 10. Honey, I'm a perfect 10. फायनली आता आम्ही जेवायला थांबलो आहे. आमचं सामान आहे इथं, तिथं आम्ही बसणार आहे. प्रज्वल साहेब झाले आमचं आता पडून धडून झाले, आता खाण्याची वारी आहे. वाटतंय का काय झालं सर? आता डोकं दुखायला लागलं आहे, जेवायचं आणि जायचं घरी. बाद झाला आता, मान दुखती आहे जास्त. हे बाहेर गाड्या लावलेल्या आहेत आम्ही इथं. तर बघा सांग ना, झालं जेवण? जेवले आम्ही फुल. तुम्ही सांगा, तुम्हीच बोला, तुमची सांगा तिकडे, मला काय सांगू नका. झोप आली आता, कोणाला जाऊन वाटत आहे. चला बाई, जेवण झालं मस्त आणि आता वाजलेत 7:15. आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहे. इथं आपण आपल्या ब्लॉगची समाप्ती करू. प्रज्वलला बाय कर, बाय कर, बाय कर Little left a mark on me. One more Like a- crack in the same old vase. Now I Chala. can see the seams
I kept the door half open, kept your name on my phone. But every time you came back near, I felt less like home. I tried to call it small, tried to call it fine, but the truth kept standing there.